आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको। अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा। जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका। 11वी बॅच दिनांक 15 मे 2025 पासून सुरू झाली आहे। एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। अपेक्स अकॅडमी, विटा। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सध्या राज्यात मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट होऊन उन्हाळ्याची तीव्रता कमी झाली। मान खोऱ्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे मान नदीला भरपूर पाणी आले असून त्याचा परिणाम म्हणून राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय। यामुळे आता तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले। हे वाहणारे पाणी विनाकारण न वाहता थेट सांगोला तालुक्यातील कॅनोल, तलाव, बंधारे, ओढे आणि नाले यामध्ये वळवून साठवावे, जेणेकरून याचा भविष्यातील खरीप हंगामातील पिकांसाठी उपयोग करता येईल, अशी ठाम मागणी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली। सध्या समाधानकारक पाऊस झालेला असला तरी पुढील काळात पावसात खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे ज्या प्रमाणात पाणी सध्या उपलब्ध आहे त्याचा योग्य नियोजनानुसार शेतीसाठी उपयोग व्हावा, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले। हे पाणी वाया जाऊ न देता सांगोला तालुक्यातील विविध जलसाठ्यांमध्ये साठवून भविष्यातील पाणी टंचाई टाळण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। या पाण्याचा वापर करून तलावातील शेतकरी खरीप पेरणीसाठी आणि पीक वाढीसाठी आवश्यक पाणी साठवू शकतील। त्यामुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी मागणीही शहाजीबापूंनी केली। सध्या मान नदीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। याचाही योग्य उपयोग करून सांगोला तालुक्यातील इतर गावातील तलाव, कॅनोल, नाले, ओढे भरावेत, जेणेकरून संपूर्ण तालुक्यातील जलसाठे मजबूत होतील व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।